पारधी पुनर्वसनासाठी पलूस तहसील समोर दलित महासंघाच्या वतीने बेमुदत थाळीनाद आंदोलन सुरू करण्यात आले। प्रशासनाने पुनर्वसनाकडे गांभीर्याने न पाहिल्यास सदर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ. सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे। पलूस तालुक्यातील पारधी पुनर्वसन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पलूस तहसील कार्यालयासमोर बेमुदत थाळीनाद आंदोलन सुरू करण्यात आले। आंदोलकांनी थाळीनाद करून प्रचंड घोषणाबाजी केली, त्यामुळे तहसील आवारातील वातावरण दिवसभर तणावग्रस्त झाले होते। निवेदनात म्हटले आहे की दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्राध्यापक मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलने मोर्चाच्या माध्यमातून लढा सुरू आहे। त्यामुळे शासन स्तरावर पुनर्वसन करण्याबाबत आदेश पारित झालेले आहेत। अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती समोर बेमुदत धरणे आंदोलनासह विविध आंदोलने झालेली आहेत। जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यात पुनर्वसनाबाबत उपाययोजना होत असताना पलूस तालुक्यातील प्रशासनाची उदासीनता का? पारधी समाजाचे पुनर्वसन न करता त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळावे अशी प्रशासनाची मानसिकता आहे का? यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असताना प्रशासनाने मात्र प्रत्येक वेळी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक गाव एक पारधी कुटुंब या योजनेप्रमाणे तालुक्यातील सांडगेवाडी व मोराळे या गावांमध्ये कुटुंबांचे प्रशासनाच्या आदेशाने पुनर्वसन केले आहे, परंतु अजूनही त्यांना जागा मोजून दिलेली नाही। परिणामी जागा नावावर न झाल्याने घरकुल तसेच कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही। सदर थाळीनाद आंदोलनाची गंभीर दखल घेऊन पुनर्वसनाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा व हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ. सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे। आंदोलनामध्ये दलित महासंघाचे सदाभाऊ चांदणे, शामराव क्षीरसागर, दिनकर नांगरे, संभाजी मस्के, आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे, टार्झन पवार, इंद्रजित काळे, राजू काळे, अशोक पवार, उषा चव्हाण, जयश्री चव्हाण, काजल चव्हाण, शांताराम चव्हाण, चरण पवार, प्रकाश चव्हाण, राजू चव्हाण, फाळके चव्हाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या। आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने पारधी समाजात संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मधुकर वायदंडे सर यांच्या नेतृत्वाखाली 2020 सालापासून महाराष्ट्रभर लढा चालू आहे। जिल्ह्यामध्ये पारधी समाजाच्या पुनर्वसनाबाबत ठोस उपाययोजना किंवा अंमलबजावणी होत असताना पलूस तालुक्यात मात्र उपाययोजना होताना दिसत नाही आणि त्या दृष्टीनं विविध प्रशासन किंवा तालुका जे तहसील प्रशासन आहे ते या बाबतीत उदासीन असल्याचं दिसून येत आहे। आणि आज आमची मागणी अशी आहे की तालुक्यातील पारधी समाजाचं संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं, तसंच सांडगेवाडी व मोराळे येथील कुटुंबांना जागा मोजून त्याच्या नावावर करून देण्यात यावी, तसेच त्यांना घरकुल व शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, अशा आमच्या प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहेत। आणि या मागणीची पूर्तता इथल्या प्रशासन जर केली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा या ठिकाणी देतो। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।